नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या आपल्या लाडक्या मालिकेच्या पुढील भागात प्रेक्षकांना खूपच भारी आणि धक्कादायक नाट्य पाहायला मिळणार आहे. तर चला पाहूया पुढील भागात नेमकं काय घडणार आहे. पुढील भागाची सुरुवात होते घराबाहेर. प्रिया नागराजला फोन करते आणि प्रचंड रागात त्याच्यावर ओरडते. प्रिया म्हणते, महिपतला पकडण्याचा प्लॅन आपण दोघांनी मिळून केला होता, पण तुम्ही मला अचानक बाजूला केलं, त्याला वेगळीकडे नेऊन लपवून ठेवलं. मग मी काय हातावर हात ठेवून गप्प बसायचं का? प्रियाच्या या शब्दांमुळे दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू होतं. नागराजही तिला उत्तर देतो आणि वाद आणखी वाढतो. हे सगळं बोलणं सुरू असतानाच तिथे अचानक सायली येते. सायलीला पाहताच प्रिया घाबरते. तिच्या चेहऱ्यावरची भीती लपवता येत नाही. सायलीला संशय येतो की प्रिया काहीतरी लपवत आहे. यानंतर घरात अर्जुन ऑफिसला जायला निघालेला असतो. मागच्या भांडण्यामुळे सायली आणि अर्जुनमध्ये अजूनही तणाव असतो. अर्जुन म्हणतो, माझा रुमाल कुठे गेला? सायली रूम आवरत असते व अर्जुनचं बोलणं पण ऐकत असते आणि मनात हसत असते. तेवढ्यात सायली शांतपणे त्याच्यासमोर रुमाल आणून ठेवते. ती काहीही न बोलता निघून जाते. सायलीच्या या शांत वागण्यावर अर्जुन म्हणतो, हे बरं आहे, काहीच बोलायचं नाही. असं केल्याने आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सुटतात. आणि म्हणतो, मला कोणाला बोलायचं नाही म्हणतो. हे बोलून अर्जुन ऑफिसला निघून जातो. त्यानंतर प्रियाला अज्ञात व्यक्तीला फोनवर बोलताना पाहिल्यामुळे सायली स्पष्ट आणि कठोर शब्दात प्रियाला बजावते. सायली म्हणते, या घरातली माणसं चांगली आहेत म्हणूनच तू अजून इथे आहेस, पण लक्षात ठेव, जर तू या घरातल्या कोणत्याही शत्रूच्या संपर्कात असशील तर तू या घरात जास्त दिवस राहू शकणार नाहीस. सायलीचा हा इशारा प्रियाला हादरवून टाकतो. आता प्रश्न असा आहे की प्रिया खरंच कोणाच्या बाजूने आहे? नागराज आणि प्रियाचा गुप्त प्लॅन उघड होणार का? आणि सायलीचा संशय खरा ठरणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी ठरलं तर मगचा पुढील भाग पाहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.